हो, आज आपण इयत्ता 8वीतील सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण 4 धारा, विद्युत आणि चुंबकत्व या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणामध्ये यापूर्वीच्या तासाला या प्रकरणातील धारा, विद्युत, विद्युत स्थितिक विभव, विभवांतर, विद्युत घट, विद्युत घटाचा पहिला प्रकार कोरडा विद्युत घट ड्राय सेल याची रचना, आकृती हा भाग आपण पाठीमागच्या तासाला पाहिला होता. यानंतर आपण विद्युत जो घट आहेत याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, यापैकी विद्युत घटाचा दुसरा प्रकार लेड आम्ल विद्युत घट, लीड ऍसिड सेल हा दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत. लेड आम्ल विद्युत घट याची आकृती शेजारी पाहायला मिळते. पहा, लेड आम्ल विद्युत घटाची ही आकृती आहे. लेड आम्ल विद्युत घटाची रचना म्हणजे हा कसा तयार केला जातो किंवा त्याचं कार्य कसं चालतं हे आकृतीवरून आपल्याला स्पष्टपणे पाहता येतं किंवा आपण माहिती सांगू शकतो. या लेड आम्ल विद्युत घटाचं जे तत्व आहे, म्हणजे कोणत्या निकषावरती किंवा कोणत्या तत्वावरती हे चालतं, तर हा जो लेड आम्ल विद्युत घट आहे, या प्रकाराचं घट म्हणजे हे जे सेल असतात हे इलेक्ट्रिक डिस्चार्ज झाल्यानंतर, आता इलेक्ट्रिक डिस्चार्ज म्हणजे विद्युत विमोचन, म्हणजे चार्जिंग संपल्यानंतर आपण म्हणू शकतो, हा पुन्हा विद्युत प्रभारित करता येतो, म्हणजे पुन्हा चार्ज करता येतो. हे या लेड आम्ल विद्युत घटाचं प्रमुख वैशिष्ट्य. पाठीमागच्या तासाला आपण जे ड्राय सेल कोरडा विद्युत घट जो पाहिला होता, हा कोरडा विद्युत घट याची कालमर्यादा खूप जास्त असते इतर विद्युत घटाच्या तुलनेमध्ये. मात्र तो एकदा वापरला की पुन्हा वापरता येत नाही. त्याच्या तुलनेमध्ये हा जो लेड आम्ल विद्युत घट आहे याला पुनर्चार्ज, पुनर्प्रभारित करता येतो. आता हा जो लेड आम्ल विद्युत घट आहे याच्यामध्ये शिशे याचं एक विद्युत अग्र असतं. आता यापैकी हे जे विद्युत अग्र आहे त्याला ऋणाग्र म्हणतात. हे लीड पासून बनलंय. लीड Fe, लीड म्हणजे शिशे याची संज्ञा दाखवली बघा इथं. शिशेची संज्ञा Pb आहे. याच्यापासून एक अग्र ऋणाग्र म्हणून याचा वापर करतात. तर विद्युत अग्र हे लेड झाल्यानंतर लेड ऑक्साईड या बाजूचं बघा PbO2 याला लेड ऑक्साईड म्हणतात. हे दुसरं धनाग्र म्हणून काम करतं. या दोन अग्राच्या दरम्यान सल्फ्युरिक आम्ल H2SO4 ला सल्फ्युरिक आम्ल म्हणतात. या सल्फ्युरिक आम्लाच्या द्रावणामध्ये शिसे आणि शिशाचं ऑक्साईड, लेड ऑक्साईड, ही दोन अग्र सल्फ्युरिक आम्लामध्ये बुडवलेली असतात. आकृतीमध्ये स्पष्टपणे पाहता येतं बघा.
लीड ऑक्साईड या विद्युत अग्रावर धन प्रभार, तर शिसे या अग्रावरती ऋण प्रभार असतो. दोन्ही मधलं विभवांतर, या दोन अग्रामधलं जे विभवांतर आहे धन आणि ऋण अग्रामधलं, हे 2 व्होल्ट एवढं असतं. 2 व्ही म्हणजे 2 व्होल्ट. इथे दिलंय बघा 2 व्होल्ट एवढं. परिपथातील विभवांतर मोजण्याचं एकक व्होल्ट आहे, म्हणजे विद्युत पातळी. गटातीमधील जे सल्फ्युरिक आम्ल, लीड ऑक्साईड आणि शिसे म्हणजे लीड यांच्यात रासायनिक अभिक्रिया होते. रासायनिक अभिक्रिया झाली की या धन अग्रामध्ये आणि ऋण अग्रामध्ये, म्हणजेच लीड ऑक्साईडचं धनाग्र आणि शिसे लीडचं ऋणाग्र यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते आणि परिपथातील भारामधून म्हणजे या वाहक तारेमधून विद्युत प्रवाह वाहतो, जसं की बल्ब लागणे वगैरे. म्हणजे ही झाली रचना. हा जो लेड आम्ल विद्युत घट आहे, या विद्युत घटाची ही रचना झाली. यानंतर याचे उपयोग, हा जो विद्युत लेड आम्ल घट आहे, या प्रकारच्या विद्युत घटाची मोठा विद्युत प्रवाह पुरवण्याची क्षमता असते. यामुळं मोटारी, ट्रक, मोटारसायकली, अखंड विद्युत शक्ती पुरवणारे यूपीएस यामध्ये लेड आम्ल विद्युत घट वापरला जातो. म्हणजे हे लेड आम्ल विद्युत घटाचे उपयोग आहेत. हा जो लेड आम्ल विद्युत घट आहे, लीड ऍसिड सेल, याचा वापर प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात विद्युत पुरवठा करण्यासाठी केला जातो. प्रामुख्यानं मोटर गाड्या असतील, ट्रक असेल, मोटरसायकल असतील किंवा यूपीएस म्हणजे अखंड विद्युत शक्ती पुरवणारी यंत्र असतात, याच्यामध्ये या लेड आम्ल विद्युत घटाचा वापर केला जातो. यानंतर विद्युत घटाचा तिसरा प्रकार आहे निकेल कॅडमियम सेल किंवा निकेल कॅडमियम विद्युत घट असं त्याला म्हणतात. सध्या वेगवेगळी साधनं किंवा उपकरणे विजेवरती चालणारी उपलब्ध आहेत की ज्या साधनांचा वापर किंवा उपकरणांचा वापर इकडे तिकडे नेण्यासाठी होतो. अशा साधनांसाठी हा निकेल कॅडमियम विद्युत घट याचा वापर करतात. याच्याबद्दल थोडीशीच माहिती या प्रकरणात दिलेली आहे. याच्याबद्दल जर अधिक माहिती आवश्यक असेल तर इंटरनेटच्या साहाय्यानं एखादी सर्च इंजिन, क्रोम असेल, गुगल असेल, याच्यावरती निकेल कॅडमियम सेल कन्स्ट्रक्शन डायग्राम अशी रचना टाकून इंटरनेटच्या साहाय्यानं ती माहिती मिळवा. आता अशा साधनांसाठी निकेल कॅडमियम विद्युत घट जी इकडं तिकडं न्यावी लागतात, उचलून नेऊ शकतो, अशामध्ये याचा वापर करतात. साधारणतः हे जे निकेल कॅडमियम विद्युत घट आहेत, हे विद्युत घट साधारणपणे 1.2 व्होल्ट एवढं विभवांतर प्रभारित करतात किंवा विद्युत प्रभार निर्माण करतात. एवढी निकेल कॅडमियम विद्युत घटाची क्षमता असते.
म्हणजे या प्रकरणामध्ये आपण ड्राय सेल, कोरडा विद्युत घट, लेड आम्ल विद्युत घट व निकेल कॅडमियम विद्युत घट या 3 विद्युत घटाची माहिती या प्रकरणामध्ये आपण अभ्यासली. यानंतर पुढचा मुद्दा अभ्यासायचा आहे आपल्याला, तो म्हणजे विद्युत परिपथ, इलेक्ट्रिक सर्किट. आता जर आपण 4.4 ही आकृती पाहिली, अ आणि ब. अ मध्ये जे दाखवलंय ही आकृती सेल होल्डर म्हणजे घटधारक आहे. 2 किंवा अधिक सेल जर एकत्र बसवायचे असेल तर सेल होल्डर म्हणतात. विद्युत दिवा, बल्ब व कळ जोडणीच्या विद्युत वाहक तारांनी जोडल्यावर व घट धारकामध्ये कोरडा विद्युत घट बसवल्यावर बल्ब प्रकाशित होतो. आता जर आपण ही खालची 4.4 आकृती पाहिली, साधा विद्युत परिपथ. विद्युत परिपथ दर्शवताना जी वेगवेगळी विद्युत उपकरणे आहेत, ही विद्युत उपकरणे विशिष्ट अशा चिन्हांनी दर्शवावी लागतात. आता ही प्लग कळ आहे, जे घरामध्ये आपण जे बटन वापरतो त्याला प्लग कळ म्हणतात. जो सेल आहे विद्युत घट, याचा सिम्बॉल आहे प्लस आणि मायनस, आणि हा विद्युत बल्बचा सिम्बॉल आहे, त्याला आपण विद्युत दिवा सुद्धा म्हणू शकतो. याचा अर्थ असा की बल्ब मधून विद्युत प्रवाह वाहतो आणि बल्ब प्रकाशित होतो. आणि ज्यावेळेस घट काढून घेताच, म्हणजे इथला जर आपण सेल काढून घेतला तर बल्बचे प्रकाशने बंद होते, बल्ब प्रकाशित होत नाही. या प्रकारच्या विद्युत घटाच्या जोडणीला विद्युत परिपथ असं म्हणतात. ही जी आकृती आपण पाहतोय या आकृतीला साधा विद्युत परिपथ आकृती म्हणतात. कारण इथं जी विद्युत उपकरणे आहेत, ती विद्युत उपकरणे चित्र काढण्याच्या ऐवजी त्याच्यासाठी विशिष्ट असा सिम्बॉल, संज्ञा वापरली जाते. आणि संज्ञेचा वापर करून, म्हणजे थोडक्यात विशिष्ट असं चिन्ह वापरतात किंवा खुणा वापरतात. आणि अशा खुणा आणि चिन्हाचा वापर करून जी आकृती तयार होते त्याला विद्युत परिपथ आकृती म्हणतात. जर समजा एखादा विद्युत घट दाखवायचा असेल तर या ठिकाणी प्लस आणि या ठिकाणी मायनस अशी आकृती धन आणि ऋण काढून आकृती दर्शवतात. ही विद्युत घटाची आकृती झाली. जर 2 पेक्षा अधिक विद्युत घट एकत्र जोडले, जर 2 पेक्षा अधिक विद्युत घट एकत्र जोडले तर याप्रमाणे त्याला सिम्बॉल किंवा चिन्ह दर्शवतात. म्हणजे आपल्या घरातील विविध जी विद्युत परिपथाची जी जोडणी असते त्या जोडणी दरम्यान वेगवेगळी विजेवरती चालणारी उपकरणे जोडलेली असतात. मात्र विद्युत घटाच्या ऐवजी बाहेरून तारामार्फत ज्यावेळेस विजेचा पुरवठा केला जातो, याविषयी माहिती आपण पुढच्या इयत्तेमध्ये पाहणार आहोत. की आपल्या घरामध्ये जो विद्युत परिपथ असतो त्या परिपथामध्ये वाहक तार असेल त्याला केबल वायर म्हणतो आपण. त्या दरम्यान असणारे विविध प्लग की असतील, प्लग कळ असेल, टॅप कळ असेल, विजेवर चालणारे बल्ब असतील, ट्यूब्स असतील, फॅन असेल, अशी जी वेगवेगळी उपकरणं आहेत
त्या उपकरणाची माहिती आपण पुढच्या इत्यादी घेणार आहोत. या इयत्तेत फक्त आपल्याला साधा विद्युत घट याची माहिती आहे. यानंतर शोध घ्या, म्हणजे इंटरनेटचा वापर करून खालील माहिती तुम्हाला शोधायची आहे. लिथियम या मूलद्रव्याची संज्ञा Li. या विद्युत घट आधुनिक साधनामध्ये वापरला जातो. उदाहरणार्थ आपले जे स्मार्टफोन मोबाईल असतात किंवा लॅपटॉप असेल, याच्यामध्ये असणारा जो विद्युत घट आहे हा पुनर्प्रभारित करता येतो, म्हणजे पुन्हा चार्जिंग करू शकतो आपण, म्हणजे आपला मोबाईल आपण चार्ज करू शकतो डिस्चार्ज झाल्यानंतर. या मोबाईलच्या बॅटरी असतील किंवा लॅपटॉपच्या बॅटरी असतील, ह्या ज्या बॅटऱ्या विजेऱ्या असतात ह्या लिथियम पासून तयार केलेल्या असतात. आणि याची वेगळीच वैशिष्ट्य म्हणजे ही पुन्हा प्रभारित करता येतात, पुनर्प्रभारित करू शकतो आपण, कारण याच्यामध्ये निकेल कॅडमियम घटापेक्षा अधिक विद्युत ऊर्जा साठवता येते. तर याच्याबद्दल अधिक माहिती लिथियम आयन विद्युत घट ही इंटरनेटच्या सहाय्याने मिळवा. यानंतर हे जे विविध घट असतात या घटाची जोडणी कशी केली जाते, त्याला समांतर जोडणी किंवा एकसर जोडणी असं म्हणतात. विद्युत परिपथ याच्यामध्ये विद्युत घटाची जोडण्यात आपल्याला पाहिजे. विद्युत परिपथात काही काळ किंवा कधी कधी एकापेक्षा अधिक घट म्हणजे सेल जोडावे लागतात. ट्रान्झिस्टर रेडिओमध्ये असेल 2 ते 3 कोरडे गट एकसर जोडणीने जोडावे लागतात, सलग जोडणी. असं करण्यापाठीमागचा जो उद्देश आहे हा उद्देश एकमेव असा की एका घटाच्या विभवांतरापेक्षा अधिक विभवांतर मिळवण्यासाठी 2 ते 3 विद्युत घट जोडावे लागतात. त्यामुळं अधिक विद्युत प्रवाह मिळवता येतो आणि विद्युत घट जोडल्यास त्या घटाची बॅटरी ऑफ द सेल बॅटरी सुद्धा म्हणतात. म्हणजेच जर आपण बघा पुढे आकृती पाहूया. ह्या आकृतीमध्ये अ असेल किंवा आ असेल, ह्या ज्या 2 आकृत्या आपण पाहतोय याला विद्युत घटाची एकसर जोडणी म्हणतात किंवा ही जोडणी असेल. या एकसर जोडणीत एका घटाचं धन टोक दुसऱ्या घटाच्या ऋण टोकाला व दुसऱ्याचं धन टोक तिसऱ्याच्या ऋण टोकाला जोडलेलं असतं. आणि यामध्ये प्रत्येक घटाचं विभवांतर हे 1 व्होल्ट असतं आणि 3 घटाचं एकूण विभवांतर 3 व्होल्ट एवढं येतं. म्हणजे आता ज्या वरती आपण आकृत्या पाहतोय या आकृत्यामध्ये ही विद्युत घटाची एकसर जोडणी पाहतोय, एक सलग जोडणे. यानंतर जरा डोकं चालवा. हा भाग यावर्षी साठी कमी करण्यात आलेला आहे. जरा डोकं चालवा. बाजारात मिळणाऱ्या ज्या विविध मोटारीची बॅटरी तुम्ही पाहिली असेल तिला घट
म्हणजे सेल असं म्हणतात. बॅटरी का म्हणतात? तिला बॅटरी का म्हणायचं? ज्यावेळेस आपण एकापेक्षा अधिक म्हणजे 2 असतील, 3 असतील, 4 असतील, हे सेल एकत्र आणतो, विद्युत घट एकत्र आणतो, त्याला बॅटरी किंवा विजेरी म्हणतात. तर हा जो भाग होता, हा भाग तुम्हाला अभ्यासायचा आहे, कारण अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे या वर्षीसाठी. यानंतर धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम. आता आपल्याला एखाद्या वाहक तारेतून ज्यावेळेस विद्युतधारा वाहते, त्यावेळेस ती वाहक तार आपल्या भोवती चुंबक तयार करते किंवा चुंबकीय क्षेत्र तयार करते. त्यालाच विद्युत धारेचे किंवा धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम पाहायचा आहे. हे पाहण्या अगोदर एक कृती करायला सांगितली. पहा, आकृती दाखवली, त्या आकृती 4.6 प्रमाणे एखाद्या टाकाऊ काडेपेटी सारख्या डबीच्या ट्रे घ्या, त्यात लहानशी चुंबक सूची ठेवा. आकृती दाखवलंय बघा. त्याला सूची चुंबक सुद्धा म्हणतात. याप्रमाणे ही आकृतीचं आपण निरीक्षण पाहतोय. सूची चुंबक म्हणजे दिशा दर्शवणारा होका यंत्रातील चुंबक, त्याला सूची चुंबक म्हणतात. आता लहानशी चुंबक सूची त्या काडेपेटी सारख्या डबीच्या जो ट्रे असतो त्यात ठेवल्यानंतर जोडणीची लांब तार घेऊन ट्रे भोवती गुंडाळायची. दाखवले बघा, अशी गुंडाळल्यासारखी. विद्युत घट म्हणजे बॅटरी, प्लग कळ चिन्ह आहे त्याचं, आणि ही वाहक तार आणि बल्ब जोडून हा परिपथ पूर्ण केलेला आहे. आता चुंबक सूचीची स्थिती पहा. हा जो सूची चुंबक आहे, हा नेहमी दक्षिण आणि उत्तर हा काय करतो, म्हणजे साऊथ आणि नॉर्थ, दक्षिण उत्तर नेहमी स्थिर राहतो. हा पट्टी चुंबक, आता सूचीचुंबकाची आपण जर स्थिती पाहिली तर सूचीचुंबक होका यंत्रामध्ये नेहमी दक्षिण उत्तर स्थिर राहतो. हा गुणधर्म आपण गेल्या वर्षीच पाहिला होता. आता तारेची दोन्ही टोकं याच्या जवळ पट्टी चुंबक न्यायचा आणि सूची चुंबकाजवळ पट्टी चुंबक गेल्यानंतर काय होतं किंवा काय आढळतं याचं निरीक्षण करा. जेव्हा आपण चुंबक सूचीकडे नजर ठेवून परिपथाची कळ दाबू आणि बल्ब प्रकाशमान होईल, म्हणजे ज्यावेळेस विद्युत प्रवाह चालू होतो त्यावेळेस आपल्या लक्षात असं येतं की चुंबक सूची आपली दिशा बदलते. आणि ही जर कळ खुली केली, म्हणजे त्यातली विद्युत प्रवाह बंद केला, तर सूची चुंबक दक्षिण उत्तर आहे पुन्हा स्थिर राहतो. याचा अर्थ असा, ही जी वाहक तार आहे, या वाहक तारेतून जेव्हा विद्युतधारा वाहते, ती आपल्या भोवती चुंबकीय क्षेत्र तयार करते, म्हणजे विद्युत चुंबक. याचा परिणाम म्हणून
सूचीचुंबक आपली काय करतो, दिशा बदलतो. आणि जेव्हा ही कळ आपण चालू करतो, करंट त्यातनं विद्युतधारा व्हायला लागते, तर या सूचीचुंबकातील चुंबक सुईचं विचलन होते, ती दिशा बदलते. आणि कळ उघडी करतो म्हणजे त्यातली विद्युतधारा बंद करतो, त्यावेळेस हा सूचीचुंबक नेहमी दक्षिण उत्तर स्थिर राहतो. या प्रयोगावरून आपण असं म्हणू शकतो की सूचीचुंबक म्हणजे एक लहानसा चुंबकच असतो. चुंबक पट्टी चुंबक सुईजवळ नेल्यावर चुंबक सुईची किंवा सूचीचुंबकाची दिशा बदलते, आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर विद्युत परिपथातील प्रवाह चालू केल्यास चुंबक सुईची दिशा बदलते, याचंही निरीक्षण आपण पाहू शकतो. म्हणजेच यावरून आपण निष्कर्ष असा काढू शकतो की तारेतून ज्यावेळेस विद्युत प्रवाह वाहून नेला जातो, त्यावेळेस ती तार आपल्या भोवती चुंबकीय क्षेत्र तयार करते. याचाच शोध हन्स क्रिस्टन ओहरस्टेड या वैज्ञानिकानं सर्वात प्रथम नोंदवला. म्हणजे थोडक्यात एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास ती तार स्वतःभोवती किंवा त्या आपल्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण करते. ते कसं आपण पुढील कृतीमध्ये पाहूया. आता या कृतीचं जर आपण निरीक्षण केलं, पहा पान नंबर 26.7 या आकृतीचं. एखादी वाहक तार त्या तारेतून विद्युत प्रवाह वाहून नेत असताना आपल्या भोवती चुंबकीय क्षेत्र तयार करते. हे आपल्याला पडताळून पाहायचंय. 1 मीटर विद्युतरोधी आवरण असलेली तांब्याची तार, विद्युतरोधी म्हणजे त्यातनं करंट बाहेर येणार नाही, ही आहे बघा विद्युतरोधी आवरण असणारी. एका लोखंडी खिळ्याभोवती गुंडाळली आपण. आणि एक तारेचं टोक विद्युत गाठ्या धन ध्रुवाला, एक तारेचं टोक प्लग कळ आणि एका ऋण टोकाला जोडायची. स्क्रूच्या जवळ 2 ते 3 लोखंडी खिळे किंवा टाचण्या ठेवा आणि ही जी कळ आहे बंद करा. ज्या क्षणाला आपण कळ बंद करतो आणि तारेतून या विद्युत गटामुळे विद्युत धारा व्हायला लागते, त्यावेळेस त्या टाचण्या किंवा स्क्रू खिळ्याच्या टोकाला चिटकतेला पाहू शकतो. मग टाचण्या ज्यावेळेस स्क्रूच्या टोकाला चिटकतात, तेव्हा ती वाहक तार आपल्या भोवती गुंडाळलेलं जी लहानसा लोखंडी खिळा आहे याच्यामध्ये चुंबकीय बल निर्माण करते. त्या कारणास्तव त्या टाचण्या लोखंडाला चिटकून बसतात. आणि ज्या क्षणाला ही कळ आपण उघडी करू म्हणजे परिपथातील विद्युतधारा बंद करू, त्यावेळेस ह्या टाचण्या निघून पडतात. म्हणजे तारेतून विद्युत प्रवाह वाहताना स्क्रू भोवती तारेच्या म्हणजे कुंतल कॉईल म्हणतो आपण, ही तारेची कॉईल, तारेचे जे वेटोळे असतात त्याला कुंतल किंवा कॉईल म्हणतात. या कॉईलला चिटकणाऱ्या टाचण्या या निघून पडतात. त्याचं कारण आहे तारेतून विद्युत प्रवाह वाहताना स्क्रू भोवतीच्या तारेच्या कुंतलात चुंबकत्व निर्माण होतं आणि त्यामुळे स्क्रूला चुंबकत्व प्राप्त होतं. विद्युत प्रवाह खंडित होतो तेव्हा म्हणजे या वाहक तारेतनं वाहणारा करंट विद्युत प्रवाह बंद केल्यास हे चुंबकत्व निर्माण होत नाही. हे जे तारेची कॉईल आहे किंवा त्याला आपण कुंतल म्हणूया व स्क्रू या संहितेस विद्युत चुंबक म्हणतात.
म्हणजे थोडक्यात तारेतून विद्युतधारा वाहताना तार आपल्या भोवती चुंबकत्व तयार करते, ते चुंबकत्व म्हणजे विद्युत चुंबक होय. म्हणजे विद्युत प्रवाह खंडित होताच टाचण्या खिळ्यापासून निघून पडतात, याचा अर्थ त्यातलं चुंबकत्व नाहीस होतं. मग विद्युत चुंबकाचे जे विविध उपयोग आहेत हे तुम्ही पाठीमागच्या इथे पाहिले होते. कचऱ्यातील चुंबकीय पदार्थ आणि अचुंबकीय पदार्थ वेगळे करण्यासाठी, एखादी जड लोखंडी वस्तू जी मानवाला उचलत नाही ती क्रेनच्या साहाय्याने वाहनामध्ये भरण्यासाठी, विज्ञान संशोधनात उपयोगी तीव्र चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी विद्युत चुंबकत्व किंवा विद्युत चुंबक वापरावा लागतो. अल्निको आणि निपर्मॅग या दोन संमिश्रापासून प्रयोगशाळेत चुंबक तयार केला जातो. तो चुंबक कायमस्वरूपी चुंबक असतो. यानंतर धड्यातला सगळ्यात शेवटचा भाग पाहायचा आहे आपल्याला, विद्युत घंटा. सर्वसाधारणपणे दाराची घराच्या बाहेर जी घंटा असते तिला विद्युत घंटा असते. ती आपल्या प्रत्येकाने अनेकांनी पाहिली असेल. एखादी बंद पडलेली अशीच घंटा घ्या, ती खोला आणि ह्याची जी आकृती आपण पाहतोय बघा, विद्युत घटाचं बाह्य आवरण काढलं, आपल्याला असं दिसतं की त्यात विद्युत चुंबकीय आहे. या घंटेचं कार्य कसं चालतं आपण आता पाहूया. जी तांब्याची तार असते एका लोखंडी तुकड्यावर गुंडाळलेली असते. ही आहे बघा तांब्याची तार, विद्युत चुंबकाचं काम करणारी, लोखंडी पट्टीवर गुंडाळलेली आहे. हे कुंतल, कॉईल तयार म्हणतो आपण त्याला. हे कुंतल विद्युत चुंबक म्हणून कार्य करतं. एका लोखंडी पट्टी टोलासहित विद्युत चुंबकाजवळ बसवलेली असते. हा टोल आहे बघा, ही लोखंडी पट्टी आहे, ही विद्युत चुंबकाच्या जवळ बसवलेली आहे. स्क्रूला पट्टीचा विद्युत चुंबक होत, म्हणजे तो स्क्रू असतो, हा स्क्रू पट्टीला खेचलेला असताना विद्युत चुंबकाचं कार्य करतो आणि त्यामुळं कुंतलाचा विद्युत चुंबकाचं चुंबकत्व परिपथातून वाहणाऱ्या विद्युतधारेवरती अवलंबून असतं. इथं दाखवले बघा, ही कळ आहे. म्हणजेच परिपथातून वाहणारी जी विद्युतधारा आहे याच्यावरती विद्युत चुंबकत्व अवलंबून असतं आणि परिपथातून विद्युत प्रवाह वाहतो आणि त्यामुळं कुंतलाच्या विद्युत चुंबकत्व निर्माण होतं आणि लोखंडी पट्टीला तो खेचतो आणि लोखंडी पट्टीला या ठिकाणी त्यानं खेचलं. लोखंडी पट्टीला, ही जी लोखंडी पट्टी आहे, ह्या लोखंडी पट्टीला हा विद्युत चुंबक स्वतःकडे खेचतो आणि त्यामुळं लगेच लोखंडी पट्टी या घंटेवरती जाऊन आदळते. आदळल्यानंतर पुन्हा स्क्रूचा संपर्क इथला तुटतो आणि पुन्हा त्यातला विद्युत प्रवाह बंद होतो. पुन्हा संपर्क येतो, विद्युत प्रवाह बंद होतो. म्हणजे लगेच पुन्हा विद्युत प्रवाह सुरू होतो आणि पुन्हा वरील प्रक्रियेद्वारे टोल घंटेवरती जाऊन आदळतो. ही प्रक्रिया वारंवार होते. यामुळे घंटा खणानते किंवा घरामध्ये घंटी वाजते. अशा प्रकारे विद्युत घंटेचं हे रचना आणि कार्य. तर या प्रकरणामध्ये आपण धारा विद्युत, विद्युत स्थितिक बल, विभवांतर, विद्युत घट, कोरडा विद्युत घट, लेड आम्ल विद्युत घट
निकेल कॅडमियम गट, विद्युत परिपथ, विद्युत गटाची जोडणी, विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम आणि विद्युत घंटा हा भाग आपण या तासाला अभ्यासला. या धड्याच्या स्वाध्यायामध्ये एकूण 6 प्रश्न आहे. स्वाध्याय सगळ्यांनी स्वाध्याय वहीमध्ये सोडवायचा आहे. आणि एक उपक्रम आहे, पाठामध्ये केलेल्या सर्व ज्या कृती होत्या या कृती नव्यानं बनवून विज्ञान प्रदर्शनामध्ये तयार करायच्यात. म्हणजे स्वाध्याय सगळ्यांनी स्वाध्याय वहीमध्ये लिहा. एकूण 6 प्रश्न आहे. कृती असेल इंटरनेटचा वापर करून कृती लिहा. अशा प्रकारे प्रथम घटक चाचणीसाठी असणारी 1 ते 4 ही प्रकरण आपले संपलेत. स्वाध्याय सगळ्यांनी वहीमध्ये लिहा. राहिलेला भाग जो पुढचं प्रकरण असेल आपण पुढील तासात